अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आलाय। श्रीमती धनाबाई विद्यालयाजवळील रस्त्याचे काम होऊन महिनाही लोटला नाही, तोच या रस्त्याची अक्षरशः गाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले असून एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। बाळापूर येथील श्रीमती धनाबाई विद्यालयासमोरून जाणाऱ्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने महिनाभरापूर्वीच केले होते। मात्र कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे एका महिन्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। हा रस्ता चढ उताराचा असून नाका परिसरातील सांडपाणी थेट रस्त्यावर येते। प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली न बांधताच रस्ता केल्याने हे सांडपाणी रस्त्यावर साचून रस्ता खराब झाला आहे। या मार्गावर दोन मोठी महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते। खड्ड्यांमुळे अनेक वाहने यात फसून वाहतूक कोंडी होत आहे, तर रस्ता घसरडा असल्यामुळे आतापर्यंत 9 ते 10 नागरिक पडून जखमी झाले आहेत। प्रशासनाला अद्याप निष्पाप नागरिकाचा बळी हवा आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। या मार्गाच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्या बांधून रस्त्याचे काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे। बाळापूर येथील अकोला नाका रोड ते समोर असलेला जो अकोला नाक्याकडे व बाजारपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावरील असलेल्या श्रीमती धनाबाई विद्यालय हे या रोडवर विद्यालय आहे। या विद्यालयासमोरील रोडवर आताच बाळापूर गेल्या 1 महिन्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा रस्ता डांबरीकरण सुद्धा करण्यात आलेला आहे। पण या डांबरीकरण रस्त्यामुळे एका महिन्यात हा रस्ता उखडला असून हा रस्ता जो हा खड्डा, हा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे खाली। या खड्ड्यामुळे अनेकांची टू व्हीलर सुद्धा रात्री बेरात्री स्लिप होऊन अनेकांना मार सुद्धा लागलेला आहे। सध्या या सार्वजनिक बांधकाम विभागाने जो काही रस्ता केलेला आहे, या रस्त्याचे वाजले एका महिन्यात 3-13 वाजले असे चित्र दिसून येत आहे। बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख यांनी या रस्त्याला निधी दिला होता। त्या निधीमध्ये त्यांनी इकडे काम केलं व या भागातील जे रहिवासी आहे अकोला नाका परिसरातील पाणी रोडवर येत असल्याने पहिले रस्त्याचे काम करायच्या अगोदर दोन्ही बाजूला नाल्या करण्याची प्रशासनाची जबाबदारी असताना सुद्धा प्रशासनाने नाल्या न करता रोडचे काम सुरू केले। तसेच या भागात जो काही हा खड्डा आहे, या खड्डा हा जो आपण ती ऑन द स्पॉटवर सध्या आलेला आहे, इथे काही नागरिक आपल्या सोबत आहे। त्याचं काय म्हणणं आहे तुम्हाला या रोडवरच्या खड्ड्याबद्दल? हा रस्ता आता 1 महिन्याच्या पहिले झालेला आहे। त्याच्यामुळे इथं 65 लाख रुपये निधी आलेला होता असं सांगण्यात आलेलं होतं। पण इथं धनाबाई शाळा हे जुन्या काळातून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून स्थापन झालेली धनाबाई शाळा असून तिथं विद्यार्थी येणे जाणे करतात। 8-10 जण इथं पडलेले आहेत। त्याच्यामध्ये शैलेश शिंगले आहेत, आमचे विखोरे महाराज आहेत। यांना अपघात होऊन विखोरे महाराज यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, तर शैलेश शिंगले यांचे दोन्ही पाय गुडघे घासले गेलेले असल्यामुळे आज ते घरी पडलेले आहेत। हे अशी जर व्यवस्था असेल तर त्वरित या रस्त्याचं काम करण्यात यावे, अन्यथा आम्ही आंदोलनाला सगळे अकोला नाका प्रवासी ठामपणे उभे राहणार आहोत असे मी सांगत आहे। तुमचं म्हणणं काय दादा या रोडच्या बद्दल खड्ड्याबद्दल? धनाबाई शाळेत आमच्या घरचे मुलं आहेत, सगळे गावातले मुलं येतात शाळेत, पण त्याची असे दुरावस्था पाहिल्यावर असं वाटते की पैसे काय इथं लोक चालते का, याच्या पुढे काहीच नव्हतं का, असा विचार येते मनात। बापूला अशी विनंती आहे की याच्या पुढचा विचार केला झाला पाहिजे। तसे या रोडच्या संदर्भात बघा की या रोडच्या या खड्ड्यामुळे अनेकांना अपघात सुद्धा झालेले आहे। कोणाचे हात फ्रॅक्चर झाले आहेत, तर कोणाचे पायाचे बोट सुद्धा मोडलेले आहे। तसे या रोडचं सार्वजनिक बांधकाम विभागाला एखाद्याचा जीव गेला तरच जाग येईल का या रस्त्याची, या खड्ड्याची, अशी जाणून या नागरिकांकडून आपण ऐकून घेतली आहे। तसेच हा होणारा रस्ता जो काही हा खड्डा आहे हा त्वरित बुजवण्यात यावा, नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाला एखादा जीव गमावल्यानंतर रस्त्याच्या खड्ड्याला हात लावतील असं या प्रशासनाच्या ढिगळ कारभारावरून दिसून येत आहे। अमोल दामोदर, NTV न्यूज, बाळापूर, अकोला।